यानंतरची बातमी नाशकातून। नाशिकमध्ये सध्या शिवसेना स्वबळावर लढणार आहे का अशा चर्चांना आता ऊत आलाय। कारण मंत्री दादा भुसे म्हणतात आमची तयारी आहे। नाशकातल्या बैठकीमध्ये आता भुसेंनी हे विधान केलंय। त्यामुळे आता नाशिकमध्ये आता शिवसेना स्वबळावरती लढणार का अशा चर्चांना आता उधाण आलेलं आहे। नाशकामधल्या बैठकीमध्ये आता हे विधान दादा भुसेंनी केलेलं आहे। पण जर समजा स्वबळावर लढाईची वेळ आली तर आपली तयारी आहे का? आजच्या बैठकीत काय वाटतोय? तुम्ही जर बघितलं असेल तर उत्साह मला वाटतं की मी बोलण्यापेक्षा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। आजच्या बैठकीत भाजप 122 लढली तर आपली पण तयारी आहे असं देखील आपण वक्तव्य इथे केलेलं होतं की सर्व तयारी आहे आता शिवसेनेची। मी आपल्याला असं सांगितलं की प्रत्येक पक्षाला त्याचा पक्षाचा विस्तार करण्याचे अधिकार आहेत, संघटना बांधणीचे अधिकार आहेत, तसा शिवसेनेला पण आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, दादा भुसेंच्या वक्तव्याचा अर्थ काय समजायचा? म्हणजे काय महायुतीमध्ये सगळं अलबेल आहे की कुठल्या प्रकारची धुसफूस आता निर्माण झाली आहे? सिद्धेश, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विशेष करून सगळे पक्ष जे आहेत ते स्वतंत्रपणे लढण्याची सुद्धा तयारी करत आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण मध्यंतरी भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये 100+ नारा दिलेला होता आणि त्यामुळेच भाजप हे स्वतंत्रपणे लढेल अशा पद्धतीचे संकेत जे आहेत ते वरिष्ठांकडून मिळत होते। आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अगदी या सगळ्या संदर्भात स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। काही ठिकाणी वेगळे लढण्याची वेळ येईल अशा पद्धतीची भूमिका मांडल्यानंतर स्थानिक पातळीवरचे जे नेते निर्णय घेतील त्यालाही महत्व असेल असं एक अंदाज बांधला जातोय। त्यामुळे काल सुद्धा शिवसेनेची उत्तर महाराष्ट्र बैठक जी आहे ते नाशिकमध्ये झाली आणि या बैठकीमध्ये अनेक जे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते असतील, नेते असतील, यांनी सुद्धा स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका ही मांडलेली आहे आणि ही सगळी जी भूमिका आहे ते वरिष्ठ नेत्यांनी जाणून घेतलेली आहे आणि विशेष करून नाशिकमधले सुद्धा स्थानिक नेत्यांनी स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडलेली आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती दादा भुसे हे सुद्धा ज्यावेळेस प्रतिक्रिया देत होते त्यावेळेस अगदी सूचक असे वक्तव्य केलेलं आहे। आमची सुद्धा तयारी आहे। जर एकूणच आजची गर्दी बघितली तर आम्ही सुद्धा या सगळ्या संदर्भात तयारी करत आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। पण आमचे जे प्रयत्न आहे ते अगदी स्थानिक म्हणजे नगर परिषद असेल, महापालिका असेल, स्थानिक संस्था असेल ते मुंबईपर्यंत या सगळ्या निवडणुका महायुतीमध्ये लढण्याचा आहे आणि या सगळ्या संदर्भात अंतिम निर्णय मुख्य ते उपमुख्यमंत्री घेतील, आमचे नेते घेतील अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या लोकांनी काल नाशिकमध्ये मांडलेली आहे। त्यामुळे आता स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका आहेत आगामी काळात या सगळ्या संदर्भात वरिष्ठ पातळीवरती काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद किरण, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।